यावल ते फैजपूर रस्त्यावर सांगवी ते हिंगोणा दरम्यान सोमवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी मजूर घेऊन जाणारे एक पिकअप वाहन उलटले। समोरील टायर फुटल्याने झालेल्या या अपघातामध्ये तब्बल 20 जण जखमी झाले आहे। सर्व जखमी हे कुंड्यापानी तालुका चोपडा येथून न्हावी तालुका यावल येथे शेती कामासाठी जात असताना हा अपघात घडला। अपघातानंतर तातडीने सर्व जखमींना भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मदत करीत 108 वाहनाद्वारे यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे। यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये या सर्वांवर उपचार चालू आहे। ही घटना दिनांक 6 जुलै सोमवार रोजी सकाळी 9:30 वाजता घडली। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। यावल ते फैजपूर जाणाऱ्या रस्त्यावर हिंगोणा ते सांगवी दरम्यान पिकअप वाहन क्रमांक MH43BB 1264 घेऊन चालक कुंड्यापानी तालुका चोपडा येथून न्हावी तालुका यावल येथे शेतात मजुरीसाठी 20 जणांना घेऊन जात होता। दरम्यान हिंगोणा ते सांगवी दरम्यान पुढील टायर फुटल्याने हे वाहन उलटले। या अपघाताची माहिती मिळताच भीम आर्मीचे कार्यकर्ते सागर भाऊ मेघे, पंकज भाऊ डांबरे, बबलू गजरे, सचिन पारधी यांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला कॉल केला। 108 रुग्णवाहिका घेऊन मनोज भोईटे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी सर्व जखमींना वाहनात टाकून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले। यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये या सर्व जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे, डॉक्टर प्रज्वल मंत्री, अधिपरिचारिका माधुरी ठोके, अधिपरिचारिका नीलिमा राणे, अधिपरिचारिका चंद्रकला कोल्हे, आरोग्यसेवक कादर तळवी, अमोल आडकमोलसह आदींनी तातडीने यांच्यावर उपचार सुरू केले। यात बऱ्याच जणांना गंभीर दुखापत झाली असून जखमींमध्ये कुंड्यापानी तालुका यावल येथील जगन पावरा, मंगला पावरा, अनिता पावरा, शहनाज तळवी, सुनीता पावरा, आसिफ तळवी, विराज पावरा, गिरा पावरा, राधा पावरा, नजोद्दीन तळवी, बाली पावरा, शीतल पावरा, भुरी पावरा, मीना पावरा, मेहंदीबाई पावरा, महिमा पावरा, बिरुलाल पावरा, खेमा पावरासह आदींचा समावेश आहे। काही जखमींना पुढील उपचाराकरिता आता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्याची कार्यवाही सुरू आहे। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो। होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे। डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे। दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत
चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या. थोड़ी घेते लागे ते पट्टी भी घेतली ना हाँ उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा. जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल, अपार्टमेंट, खाजगी पूल, पार्किंग प्लेस, विला बुकिंग, टॅक्सी कॅब बुकिंग, बाईक बुकिंग, डिनर क्रूज, दूधसागर धबधबा, वॉटर स्पोर्ट्स, आयलँड बुकिंग, सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्ट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा.